देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। काय मागणी जरा मोठ्याला मेंबर आहे. हो हो हा बोल. माझं नाव प्रगती कदम लोंढे. मी नगर परिषद सदस्य तुळजापूर. तर आमचे गेले 1-1.5 वर्ष झाला आम्ही खूप संघर्ष केला आहे यात्रा मैदानासाठी. तर यात्रा मैदानासाठी आम्ही जे उपोषण आंदोलन केले आहे त्याला आम्हाला यश भेटले आहे. आम्ही काही खूप आंदोलने केले तर आम्हाला जिल्हा अधिकारी साहेबांकडून अहवाल भेटला आहे. सदरील अहवाल आणि निवेदन आम्ही मुख्य अधिकारी साहेबांना दिले आहे. तर आमची अशी विनंती आहे त्यांना की त्यांनी सर्व कारवाई करावी आणि संबंधितांना काही कडक शासन करावे. 138/1 हे त्या जागेचा सर्वे नंबर. ही जागा आहे 2 हेक्टर 66 आर. तर आम्हाला ही जागा पूर्णतः रिकामी आहे आणि तिथे आम्हाला कार पार्किंग आहे. कारण हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आपल्या तुळजापुराचा विकास होणं खूप गरजेचं आहे. तर ही जर विनंती त्यांनी स्वीकारली नाही किंवा त्याच्यावर काही प्रतिसाद म्हणून काही उत्तर दिले नाही तर आम्ही 25 जून रोजी सर्व महिला, माझ्या माता भगिनी आम्ही इथं ठे आंदोलन करू. नमस्कार, धन्यवाद. 138/1 हा सर्वे नंबर असलेल्या 2 हेक्टर जमिनीवर प्राधिकरणादरम्यान कार पार्किंगसाठी जागा नियोजित करण्यात आली होती, परंतु तिथे कार पार्किंग झाली नाही. 1-1.5 वर्ष झालं आम्ही सर्व महिला उपोषणाला बसलो होतो. नंतर आम्ही आंदोलन केलं होतं. तसेच धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर तिथे मोर्चा घेऊन गेलो होतो. पालकमंत्री आपले जे आहेत त्यांच्याशी भेटून आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं होतं. तेव्हा आता ह्या सर्व जे आम्ही केलेलं होतं त्याला यश आलेलं आहे आणि अहवाल प्राप्त झाला आहे या संबंधित. तरी ह्या अहवालानुसार मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन ती जागा जी आहे ती रिकामी करून तिथे कार पार्किंग करण्यात यावी आणि भाविकांच्या सेवेसाठी कार पार्किंग खुली करण्यात यावी अशी सर्व आमच्या महिलांची मागणी आहे. आणि हेच साहेबांनी याचा हे केलं पाहिजे. अहवाल प्राप्त होऊन 8 दिवस झाले आहेत अहवाल प्राप्त होऊन. तर या अहवालाप्रमाणे तेथे संबंधित कारवाई करण्यात यावी आणि जागेवर कार पार्किंग चालू करण्यात यावी हीच आमच्या सर्व महिलांची विनंती आहे. आज नगर परिषद कार्यालय तुळजापूर येथे माननीय मुख्याधिकारी साहेबांना सर्व कमानीविषयीतील माता भगिनी तसेच सर्व पुजारी बंधू आणि नागरिक यांनी एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनावर त्यांनी असं म्हणलेलं आहे की गट नंबर 138/1 मधील 2 हेक्टर 63 आर ही जमीन आरक्षित आहे, पार्किंगसाठी आरक्षित केलेली आहे. आणि याचा आदेश माननीय अपर जिल्हाधिकारी यांनी 23 फेब्रुवारी 2026 दिवशी एक आदेश केलेला आहे. त्या आदेशानुसार असं म्हणलेलं आहे की तुळजापूर येथील सर्वे नंबर 138/1 मधील यात्रा मैदानासाठी संपादित जमिनीच्या विक्री व्यवहाराच्या अनुषंगाने श्री संभाजी शिवाजीराव नेप्ते व इतर यांनी केलेल्या तक्रारीवरून नियुक्त करण्यात आली होती समिती. त्या समितीचे अध्यक्ष स्वतः तहसीलदार साहेब होते. यांच्या अध्यक्षतेखाली चुकीच्या कागदपत्रा आधारे संपादित क्षेत्र विक्री केले प्रकरणी विक्री व्यवहार पूर्ण रद्द करण्यात यावे. तसेच या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या अनुषंगाने वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित अधिकारी यांचे अहवाल प्राप्त करून या विषयात या प्रकरणी कारवाई करण्याबाबत समिती मार्फत करण्यात आलेल्या शिफारशी संदर्भात अहवाल सोबत सादर केला आहे. या अनुषंगाने 23 तारखेला ज्या अपर जिल्हाधिकारी साहेबांनी जे आपल्याला आदेश काढलेला आहे त्या आदेशानुसार या आमच्या माता भगिनी आणि सर्व पुजारी आणि नागरिक बंधू यांनी या तुळजापूर नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे. आणि या आदेशानुसार आम्ही सर्व काँग्रेस पार्टीचे नगरसेवक यांच्या सोबत आहोत. आणि
या माता भगिनींनी 24 जूनचं अल्टिमेटम दिलेलं आहे, नाहीतर 25 जूनला मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये ते आंदोलन करणार आहेत आणि जर तिथलं अतिक्रमण काढण्यात नाही आलं तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्यासोबत पुढची लढाई लढू.